संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। मराठवाडा विद्यापीठात हे आंदोलन सध्या सुरू केलं जातं। भीमतोला आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे आणि पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतलं जातं। आपण ही दृश्य बघतोय। मराठवाडा विद्यापीठात भीमतोला आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आता बघतोय पोलिसांकडून देखील आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। विद्यापीठात दडपशाही सुरू असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे आणि म्हणूनच आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी दत्ता कनवटे। दत्ता, नक्कीच तुम्ही आपण बघू शकता की विद्यापीठामध्ये हा सगळा राडा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक परिपत्रक काढण्यात आलं होतं, ज्यामध्ये आंदोलन करण्यासाठी मनाई करण्यात आली होती। त्या अध्यादेशाच्या विरोधामध्ये हे सगळं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन सुरू असताना एका विद्यार्थ्याने अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं। मात्र त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणा केलेली आहे। काही काळ पोलिसांची गाडी सुद्धा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पोलिसांच्या गाडीसमोर हे सगळे तरुण अक्षरशः घेतले होते पोलिसांमध्ये आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड झटपट झाल्याचे सुद्धा पाहायला मिळालं। काही कार्यकर्ते आहेत पाहायला मिळालं, काही कार्यकर्ते आहेत। काय भूमिका आहे, काय सांगतो? विद्यापीठ प्रशासनाने दडपशाही लावलेली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सामूहिकरित्या पेट्रोल अंगावर घेऊन निषेधाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी आम्हाला अडवलंय आणि कुलगुरूंची हिटलरशाही, विद्यापीठाची हिटलरशाही आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल, इतकं आक्रमक आंदोलन केलं? या ठिकाणी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अंत हा कुलगुरू बघत आहे। इथं आत्मबळासारखा पर्याय विद्यार्थ्यांना निवडावा लागत आहे। अशी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विजय फुलारी करून सोडलेली आहे। त्यामुळे सचिन भाऊचा जसा सहनशीलतेचा अंत झालेला आहे, तसाच आमच्या सगळ्याचा सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे विजय फुलारी यांनी सावध या ठिकाणी राहिलं पाहिजे। इथून पुढचं आंदोलन आमचं अत्यंत तीव्र स्वरूपाचं राहणार आहे। तीव्र स्वरूपाचं आंदोलन राहिला सांगतायत। आपण बघू शकता की पाठीमागच्या बाजूला पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि ज्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ते सगळे इथून या ठिकाणावर निघून गेलेले आहेत। त्यानंतर उर्वरित कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आहेत। मात्र काही वेळापूर्वी प्रचंड मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्रे सुद्धा पाहायला मिळाली। नक्कीच आपण हे दृश्य बघतोय। सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमतोला हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि विद्यापीठातील दडपशाही विरोधात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। काही विद्यार्थ्यांना, आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी इथे ताब्यात घेतलेलं देखील आपण बघतोय। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते विद्यापीठाविरोधात।